काय भावा ओळखलं नाहीस? अरे मी तेजपाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय 3:30 मध्ये. आजचा आपला खेळ रंगणार आहे कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत, ती बी राजनंदिनी सोसायटीमध्ये. बघायला येतायसा ना? चला की मग. नमस्कार. ए भावा बघितलंच काय कसला राडा चाललाय ते. या सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घ्या बोरकर वहिनीकडून. नमस्कार वहिनी. नमस्कार. सोसायटी बद्दल थोडं सांगा की. आमच्या सोसायटीला 5 वर्ष झालीत, पण खूप वर्ष झाल्यासारखी वाटत आहे. आमच्या सोसायटीतली माणसं बरेच कोऑपरेटिव्ह आहेत. सगळ्या जाती धर्माचे सण जे आहेत ते आम्ही एकत्रित तिथे साजरे करतो. सुखाच्या दुःखाच्या वेळी सगळेजण एकत्रित असतो. आमची सोसायटी अशी आहे, कोल्हापुरात लय भारी आहे. जगात भारी कोल्हापुरी. चला तर मग सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत. आता आली वेळ आपले 3 स्पर्धक निवडण्याची, आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझी एक छोटी मैत्रीण. हॅलो, नाव काय तुझं? निकिता. तू काय करतेस? शाळेला. कुठल्या शाळेला? तपोवन. आणि कितवीला आहेस तू? 5वीला. 5वीला आहेस? खरीच 5वीला आहेस तू? कितवीला आहे? पहिलीला. पहिलीला आहेस? मग एकदम 5वीला कशी उडी मारलीस? आता एक माझं काम करायचं, यातली मला 3 टोकन्स तू काढून द्यायचीस डोळे मिटून. 1 हातात द्यायची, 2 3 टोकन्स मला काढून दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड. अंदाज किती? आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 15. अभिनंदन. या. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. अभिनंदन. या. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17. या. रस्ता द्या. हे आहेत आपले 3 अस्सल पैलवान ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड. अंदाजे किती? आपले 3 पैलवान खेळण्यासाठी लय उत्सुक झालेत बघा, पण त्या अगोदर थोड्या गप्पा तरी मारू दे की. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? भास्कर कुलकर्णी. आपण काय करता? मी सेवानिवृत्त झालो आहे. बरं, कुठे होता? ITI कोल्हापूर. शिवाजी पेठेचं वैशिष्ट्य सांगा ना आम्हाला. एकोपा आणि एकत्रीकरण. सर्व समाजात असणारे एकत्रित सगळे आम्ही काम करतो. घरी कोण कोण असतं? घरी 2 मुली, 1 पत्नी आणि आई असते. बर, म्हणजे 2 मुली, आई आणि पत्नी असं सगळ्या महिला वर्ग जास्त घरामध्ये. किती हो तुम्हाला त्रास देतात त्या सारख्या? कोणीही त्रास देत नाही. खरेदी संदर्भात? काहीच नाही, मी सगळ्याला त्रास देतो. काय देता? बरं झालं, आता बरं झालं सांगितलं मला. काय देता त्रास सांगा मला. सगळ्यांना सर रागवतो मी सारखा. काय? हे असं का, ते तसं का. आता निवृत्त झाल्यामुळे कसं हे इथं का पडलंय, ते तिथं का पडलंय, असं सारखं बोलतो घरात. मला सांगा, घरामध्ये कधी काकीनी वगैरे असं हट्ट केलाय का दागिन्यांसाठी वगैरे? कधीच नाही. कधीच नाही. कधीच. आता मुली करतात? मुली नाही. नाहीच करत. कोणीच हट्ट करत नाही. त्यांची काय लग्न वगैरे ठरली? नाही. अजून नाही. नाही. पण मग काय असं तयारी केली की नाही? काय नाही अजून. अजून काही नाही. त्यांचं शिक्षण चालू आहे? एकेचं शिक्षण झालेलं आहे, ती नोकरी करते. बर. दुसरी शिक्षण चालू आहे. दुसरीचंही शिक्षण चालू आहे. पण मग जवळचा मित्र वगैरे कोण आहे का? आहेत की. कोण? प्रताप पाटील. नमस्कार. आपलं नाव? प्रताप पाटील. आता ते कळलंच. मी काय मूर्खासारखं परत विचारतो, तेही शिवाजी पेठेत येऊन. शिवाजी पेठेबद्दल सांगा. शिवाजी पेठेचं वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी पेठमध्ये एकोपा जास्त आहे. सगळ्यात तुमच्या कुठल्याही अडीअडचणीला धावून येणारी माणसं इथं माणुसकीची माणसं मिळतात. पण तुम्ही काय करता? मी कॉन्ट्रॅक्टर आहे. बर. आणि शिवाजी पेठेमध्ये असे काही आहे का की सामाजिक उपक्रम राबवले जातात? हो, भरपूर. मग तुम्ही सहभागी असता की नाही? प्रसाद वगैरे असतो. परत नंतर वह्या वाटप असतं. मग दोघांनी मिळून काय गोष्टी केल्या? सामाजिक कार्य करतो. या अपार्टमेंटचं वगैरे सगळं काय असेल ते आम्ही दोघं बघत असतो. सांगा की एक कार्य. आडातील गाळ काढणे, सगळ्यात महत्वाचं. पाण्याच्या मोटर्स वगैरे काय कंप्लेंट असली तर ते बघणे. बर. तर मग तुम्ही दोघ जण एकत्र? ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर आडातला गाळ काढेंगे. नाही म्हणजे आता असंच ना, दोघं मिळून आडातला गाळच काढणार. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? श्रीकांत पाटील. पाटील काका, तुम्ही पण यांचे मित्र का? मित्र तसे आहेत, पाठीमागे राहतात, त्यामुळे आम्ही मित्र आहोत. बरं, म्हणजे काय आडातला गाळ काढण्यापासून मित्र? मग आमच्या अपार्टमेंटचं आम्ही काम करतो. बरं, मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी मिसेस आहे, हां, सूनबाई आहेत, बरं मुलगा आहे आणि नातू आहे.
तर मला सांगा काकूंबरोबर कुठे कुठे कोल्हापुरात फिरायला जायचं आणि अजूनही जाता? कोल्हापुरात आता ते पहिल्यांदा अंबाबाईलाच लग्न झाल्यानंतर गेलो हां. आणि आता पण आता त्या जोडीनं जातोच. कुठे? अंबाबाईला रोज जातो. बरं, मग ते अंबाबाई टू अंबाबाई प्रवास हां. एवढाच? नाही, त्या लग्नानंतर मग खूप फिरलो ना कोल्हापुरात. मला सांगा ज्वेलरीची दुकानं कधी फिरला होतात? हो गेलो ना. बरं, काय प्रसंग घडतात त्यावेळेस खरेदीच्या वेळेस? हां, ते पैशाच्या बजेटप्रमाणे खरेदी करावं लागते. बरं, मग त्याप्रमाणे मग घ्यावं लागतं ना. मग काका काय रुसणं वगैरे कधी व्हायचं? हां, नाही रुसणं वगैरे कधी होत नाही. मिसेस तशी समंजस आहे हां. आणि जेवढं मागितले तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे, काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या राऊंडसाठी. थँक्यू. जाणून घेऊयात आपल्या या अंदाजे किती राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यात सर्वात पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील पाटील काका, त्यानंतर प्रताप दादा आणि सर्वात शेवटी बोली लावतील कुलकर्णी काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. या सेटमध्ये अमेरिकन डायमंडचा नेकलेस आणि कर्णफुले आहेत, ज्याला स्टील प्लेटिंग आहे, त्यामुळे तो रस्ट फ्री आहे आणि म्हणूनच हा जास्त काळ टिकू शकतो. हा नेकलेस सेट कसा आहे बघण्याची खूप उत्सुकता आहे ना? बघा, अमेरिकन डायमंडचा हा नेकलेस सेट आणि त्याच्याबरोबर कर्णफुलं सुद्धा आहेत. याची किंमत तुम्हाला ठरवायची, नीट बघून घ्या. सर्वात पहिल्यांदा किंमत ठरवणार आहेत आपले पाटील काका. पाटील काका, मी तुम्हाला 5 अंक देतोय, यातले फक्त 4च अंक वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. फक्त 4च अंक यातले वापरायचे आहेत. 4100. 4100 रुपये. पाठीमागे काय वाटतंय? किती? 3500, 2500, 3000, इकडे 1500, 4100. तुम्ही 4100 किंमत सांगितली. किंमत बदलायची आहे? नाही, असू दे 41. 4100. हो. अहो, कोल्हापुरी साज आणि अमेरिकन डायमंडचा नेकलेस फरक आहे. 4100. ठाम आहे या मतावर. थांब. लिहून टाकायची ही किंमत? हो, लिहून टाक. चला तर मग लिहून टाकूयात. प्रताप दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. काय अंदाज तुमचा एक सांगा. 1540. 1540. पाठीमागे काय वाटतंय? 3500, 1500 ते 1000. काय वाटते तुम्हाला? तेवढंच वाटते किंवा 1450 किंवा दोन्ही ऑप्शन पैकी एक कन्फ्यूज आहे मी. बर, मग आता काय करणार? अंबाबाईचं नाव घ्या. ज्योतिबाच्या नावानं चांग बोललं. 1540. 1540 नक्की? नक्की ठाम आहे या मतावर. लिहून टाकायची ही किंमत? लिहायची. लिहूयात मग. कुलकर्णी काका, आता तुम्ही किंमत ठरवा. 1450. 1450. हा. ते कन्फ्यूज होते हा, दोन किमतींमध्ये. हा, मला एक confuse किंमत नाहीये. तुम्ही नाहीये. नाही का बरं? नाही, मला वाटतं कसं वाटतं असं? कारण ते कन्फ्यूज आहेत, त्यामुळे मी कन्फ्यूज नाही आहे. बरोबर, त्यांनी एक मार्ग सुकर केला ना हा, तुमच्यासाठी. होय. पाठीमागे काय वाटतं ही किंमत बरोबर असेल? 1450 त्यांनी सांगितली आहे. बरोबर आहे? बरोबर. बरोबर. किंमत वाढवायची असेल तर? नाही वाढवणार. का? नको. काय आता हीच फिक्स 1450 फिक्स. लिहून टाकायची? लिहून टाका. चला तर मग शिक्कामोर्तब करूयात. करूया. लिहून टाकूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. श्रीकांत पाटील यांनी सांगितलेली किंमत आहे 4100 रुपये. प्रताप पाटील यांनी सांगितलेली किंमत आहे 1540. तर भास्कर कुलकर्णी यांनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती आहे. आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 1050 रुपये. ज्याच्या जवळ जाणारी बोली लावली होती कुलकर्णी काकांनी, त्यामुळे ते ठरले विजेते. अभिनंदन काका.
मला सांगा, 2 मुली आहेत, बायको, आई, कुणाला देणार नेकलेस सेट? मुलीला. मुलीला. कुठल्या? लहान. काका, तुम्ही खूप समजूतदार आहात. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी तुमच्या इथल्या स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यात शेवटी मला सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, कोकणातली भटीण फारच कठीण. आता आपण सुरुवात करणार आहोत सुपर मार्केट राऊंडला, पण त्या अगोदर निवडूयात 3 स्पर्धक. आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे छोटीशी श्रावणी. श्रावणी, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे बंद करायचे आणि पटकन काढून द्यायचे मिक्स करून. 1 2 3. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 35. आणि आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 13. तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14. हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक मागापासून मला विचारायला लागलेत की खरेदी करू द्या, खरेदी करू द्या. मी म्हटलं थांबा तरी, गप्पा तरी मारू दे की जरा. नमस्कार, आपलं नाव? गंगाबेन पटेल. बर, मला सांगा, घरी कोण कोण असतं? घरी आमची 2 सून आहेत आणि 1 नातू आहे. हां, आणि 2 मुलं. हां, बर. मग नातवांमध्ये वेळ जातो? जातोय की. बर, मग इकडे व्यवसाय काय तुमचा? सोमिल आहे, सोमिल. मग ते कोण सांभाळतं? माझे मुलं. 2 मुलं. हां. बर, मग ते काय सेपरेटली करतात की एकत्रच करतात? सेपरेट नाही, एकत्र. एकत्रच करतात. हां. कोल्हापुरातला कुठला पदार्थ खूप आवडतो? मिसळ. मिसळ आवडते. खायला जाता बाहेर? जातोय की. जाते. कोण नेतंय? मुलं. मग त्यांना काय सांगायला लागतं? काय सांग, तीच म्हणतात चला बाहेर जाऊया असं. मिसळ खायला. होय. तुम्ही मिसळ खाता? खातोय की. चांगली वरपता ना होय. एकदम? नातवं खूप दंगा करतात त्यावेळेला? करतोय की. करतोय ना, त्याला दंगा करू द्या. आता तुम्हाला या राऊंड मध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि नीट व्यवस्थित खरेदी करायची आहे या राऊंड मध्ये. तुम्हाला खूप शुभेच्छा. नमस्कार, आपलं नाव? भूमिका पटेल. भूमिका पटेल. हां. पटेल का कोणाला हिचं नाव भूमिका येते? तुला सोनाली कुलकर्णी माहितीये? नाही माहीत. नाही माहित? अगं मराठीतली खूप मोठी हिरोईन आहे ती, नटरंगची हिरोईन. ती सेम तुझ्यासारखी दिसते. तुला कोणी म्हटलंय असं? नाही म्हटलेलं. अजून नाही म्हटलेलं. नटरंग बघितलास? नाही बघितलं. पहिल्यांदा नटरंग बघ, खूप चांगला चित्रपट येतो आणि त्यातलं तिचं काम सुद्धा उत्तम आहे. तू काय करतेस? एसवायला आहे. कुठला विषय? आर्ट्स. बर, आणि घरी कोण कोण असतं? आई वडील, वहिनी, आई भाऊ आहेत 2. हां, भाऊ 2 आहेत. होय. बरं बरं, ठीक आहे. मला सांग, कॉलेजमध्ये तू एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतेस? नाही. नाही, बाहेर कुठेच नाही. अभ्यास की अभ्यास? हो. घरातल्या कामात किती मदत करतेस? घरातलं करते काम मी सगळं? हो. खरेदीला बाहेर तूच जातेस? जाते. नक्की? जाते. खरेदीचा अनुभव आहे तुला? आहे थोडाफार. बघूयात आता तू आज कशी खरेदी करतेस. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. नाव? सिद्धेश पाटील. सिद्धेश, काय करतोस तू? इयत्ता 10वी पास आहे. 10वी झालायस. बर, मग आता तू काय इकडे मित्रांबरोबर बाहेर फिरतोस? होय, कोल्हापुरात? फिरते. अड्डे कुठले तुझे? मंडळाचा कट्टा. मंडळाचा कट्टा. बर, घरी कोण कोण असतं? मी, वडील, मम्मी, भाऊ एक आहे. भाऊ बारका आहे? होय. मग तू त्याला किती मारतो? मी मारत नाही, ते मला मारत. तो तुला मारल? असला पैलवान आहे का काय? अरे मग तू काय तालमीत वगैरे जायचं डोक्यात आहे की नाही? जाणार कधी जाणार? उद्या. असं जाणारे म्हणू नको रे, नाहीतर माझ्यासारखं होईल बघ. आता दोघं पण खासबागेत जाऊ आपण. चालतंय का? चालेल. पण काय खरेदीचा अनुभव आहे? आहे की. बर बर, तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. बघूयात आता तू कशी खरेदी करतोस. आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी तुम्हाला करायची आहे किंवा अचूक खरेदी करायची आहे. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर ती संपूर्ण खरेदी केलेलं साहित्य तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, ही खरेदी तुम्हाला करायची आहे 1 मिनिटामध्ये आणि तुमचं आजचं बजेट आहे 918 रुपये आणि वेळ चालू होती आत्ता 3:30. 918 रुपयांची खरेदी करायची. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. करून बघूयात आता टोटल.
निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोण ठरणार आहे विजेता. भूमिका पटेल हिने केलेली खरेदी आहे 1269 रुपयांची. त्यानंतर पटेल आजींनी केलेली खरेदी आहे 697 रुपयांची. आणि सिद्धेश पाटीलने केलेली खरेदी आहे 756 रुपयांची. तो 918च्या जवळ गेलाय, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन सिद्धेश. बर, तुझ्याबद्दल मला एक गोष्ट कळलेली आहे. तुझ्या हातावर काहीतरी गोंधलंय, तू ते सगळ्यांना दाखव. काय गोंधलंस ते? आई. आई. बघा मुलगा आईवर किती प्रेम करतो ते. मुलींसाठी कोणी पण गोंधतो हातावर, पण आईसाठी गोंधणारा फक्त एकच आहे, सिद्धेश पाटील. जोरदार टाळ्या सिद्धेशसाठी. प्रेयसीपेक्षा जास्त आईवर प्रेम करतोस ना? होय. मग आता ही सगळी खरेदी कोणाला देणार? आईला. सिद्धेश, तुला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीचे विनर कुलकर्णी काका आणि सुपरमार्केट राऊंडचा विजेता आमचा पाटील, दोघंही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. म्हणजे बघा, साखरेची पोती भरायची जी पोती असतात ना, त्या पोतीमध्ये तुम्हाला आम्ही भरणार. म्हणजे अगोदरच कोल्हापूरची माणसं साखरे इतकी गोड आहेत आणि त्यात ही माणसं आम्ही साखरेच्या गोणीमध्ये भरणार. आणि या दोघांना या टेबलपासून समोरच्या टेबलपर्यंत पळत पळत जायचंय आणि तिथे शिवून परत इकडे यायचंय. 1 मिनिटात सर्वात फेऱ्या जो जास्त मारेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि ही अटीतटीची झुंज सुद्धा संपलेली आहे. सगळ्यात जास्त फेऱ्या मारलेल्या आहेत आपल्या सिद्धेशनी 5. त्यामुळे तो ठरलाय विजेता आणि त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? मर्दा दमलायस काय? होय. दमलायस? होय. चावी कोणत्या रंगाची निवडणार? लाल. उचल. सिद्धेशनी निवडली लाल रंगाची चावी, त्यामुळे कुलकर्णी काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत कुलकर्णी काका. त्यांना मिळाले चिमटे. अभिनंदन काका. चिमट्यांचा वापर आता होणार की पावसाळा आल्यानंतर कपडे वाळत घालायला चिमटे लागणारच की. लागणार. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. आणि आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे आपला सिद्धेश, ज्याला मिळाला टीव्ही. अभिनंदन सिद्धेश. थँक्यू. काय आता टीव्ही, 10वीची परीक्षा झाली आणि आता टीव्हीच बघणार? हा, नाही. बरोबर. कोण कोण आहे आता तुझ्या? मम्मी, पप्पा, भाऊ. बर, म्हणजे सगळी कुटुंब इथं आलेलं आहे. मी थोडंसं तुझ्या आईशी बोलतो. आई, कसं वाटतंय आता? खूप प्रेम करतो तुमच्यावर. तुम्हाला एक खूप मोठी त्यानं गिफ्ट दिलेली आहे. तुम्हाला वाटतंय ना तो लकी आहे खूप? सिद्धेश, आता अभ्यासात लक्ष दे आणि अभ्यासात सुद्धा अशीच उत्तम कामगिरी बजाव. तुला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातली भटीण फारच कठीण, याचं उत्तर सांगायचंय. या, आपलं नाव? प्रीती तोलगेकर. उत्तर सांगा. सुपारी. सुपारी का बरं? हो, कारण का नारळ पण आहे कोकणातला, पण त्याला म्हण वेगळी आहे. म्हण वेगळी आहे आणि सुपारी हे स्त्रीलिंग आहे. भटीण, कोकणातली भटीण फारच कठीण म्हणजे सुपारी. तुम्ही जिंकलात ही भेटवस्तू. अभिनंदन. बाबा, बघितलंच काय कसला राडा केला ते आज. असा तर राडा रोज चालू राहणार आहे. तू पाहायला विसरू नको. साडेमाडे